मित्रांनो, एकीकडे शेतकरी वर्ग हा पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे शेतकरी वर्ग हा धान बोनसच्या सुद्धा प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, धान बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी घेऊन आलेला आहे. तर जे शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेत होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनसची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वनपट्ट्यामध्ये जे शेतकरी येतात, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या वनपट्ट्यामध्ये येतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा थोडीशी या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट मिळणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यातील बरेच शेतकरी हे धान बोनसच्या अद्यापही दुसऱ्या टप्प्यातील धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात मित्रांनो, वनपट्ट्यामधले शेतकरी सुद्धा अद्यापही प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातून जर तुम्ही असाल आणि धान बोनसच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी म्हणजे उद्या सोमवारपासून धान बोनस वाटपाला सुरुवात होणार आहे दुसऱ्या टप्प्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही जर गडचिरोली जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील धान बोनस हे उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर संपूर्ण माहिती घ्यायची झाली मित्रांनो, तर उद्या जवळपास 4 ते 5 वाजल्यापासून धान बोनसच्या रकमा ह्या प्रोसेसिंगला टाकण्यात येणार आहेत. आता उद्या रात्रीपर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होऊ शकते. आता ज्या शेतकऱ्यांना उद्या ही रक्कम वितरित होणार नाही त्या शेतकऱ्यांनी काळजी करायचं काहीही कारण नाही. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा ही रक्कम प्रोसेसिंगला उद्या रक्कम टाकणार आहे 4 ते 5 वाजता. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या खात्यावर जर उद्या रक्कम जमा झाली नाही तर 100% मंगळवारी ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर मित्रांनो, आता राहिला प्रश्न वनपट्ट्यामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांचा. तर मित्रांनो, वनपट्ट्यातील शेतकऱ्यांना त्याचबरोबर नागपूर त्यानंतर इतर जे जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नागपूरचा धान बोनसचा टॉपिक सध्या तरी अपडेट कुठलीही नाही. त्यानंतर वनपट्ट्यामध्ये जे शेतकरी येत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सध्या तरी नाही, परंतु 20 ऑगस्टच्या नंतर ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, ज्याच्यामध्ये 20 ऑगस्ट नंतर या जे वनपट्ट्यामध्ये जे शेतकरी येतात त्यांचा जे धानाचा बोनसचा जे निर्णय आहे ते घेण्यात येणार आहे. तर सध्या तरी जे धान बोनसच्या प्रतीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर या धान बोनसची रक्कम ही वितरित होणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.